देवाचं वचन ऐकण्यासाठी सगळीकडे जमले आहेत आणि देवाचं गौरव यामध्ये व्हावं हीच पुढे आपण बघूया आपण देवाच्या वचनामधून. पहिला शमूएल ह्याचा 17 अध्याय. थोडे वचन 34 ते पुढे मी वचन वाचणार आहे. कशा प्रकारे दाऊद आणि शाऊल यांच्यामध्ये जे बोलणं चाललं झालं आपण त्याबद्दल थोडंसं पाहणार आहोत. दाऊद शाऊलास म्हणाला, आपला दास आपल्या बापाची शेरडे मेंढे राखत असता एकदा एक सिंह व एकदा एक अस्वल येऊन कळपातील एक कोकरू घेऊन गेले. तेव्हा मी त्याच्या पाठीस लागून त्याला मारले आणि कोकराला त्याच्या जबड्यातून सोडवले. माझ्यावर त्यांनी झडप घातली तेव्हा मी त्याची आयाळ धरून त्याला हाणून ठार केले. आपल्या दासाने त्या सिंहाला व अस्वलाला मारून टाकले. या असुंती बलिष्ठी त्या दोहोपैकी एकसारखा ठरेल, कारण त्याने जिवंत देवाच्या सेनेला तुच्छ लेखले आहे. दावीद आणखी म्हणाला, ज्या परमेश्वराने मला सिंहाच्या व अस्वलाच्या पंजातून सोडवले, तोच मला या बलिष्ठाच्या हातून सोडविल. तेव्हा शाऊल दाविदाला म्हणाला, जा, परमेश्वर तुझ्या बरोबर असो. तेव्हा दावीद त्या बलिष्ठाला म्हणाला, तू तलवार, भाला व भरची घेऊन माझ्यावर चालून आलास, पण इस्रायली सैन्यांच्या देवाला तू तुच्छ लेखले आहेस. त्या सेनाधीश परमेश्वराच्या नामाने मी तुझ्याकडे आलो आहे. आज परमेश्वर तुला माझ्या हाती देईल. मी तुझा वध करीन व तुझे शीळ धडापासून वेगळे करीन. मी आज बलिष्ठी सैनिकांची प्रेते आकाशातील पक्ष्यांना व वनपशूंना देईन. तेव्हा इस्रायलमध्ये देव आहे असे अखिल पृथ्वीला कळून येईल आणि या सगळ्या समुदायाला कळून येईल की परमेश्वर तलवारीनी व भाल्याने विजयी होत असे नाही, कारण हे युद्ध परमेश्वराचे आहे. तो तुम्हाला आमच्या हाती देईल. आपण हा दृष्टांत आपल्या सगळ्यांना लहानपणापासून आठवतो. म्हणजे आपल्या लहानपणापासून कशा प्रकारे लहान मुलांना हा खूप ही जे झालेलं एक घटना आहे दाविदाच्या जीवनामध्ये ते आपल्याला सगळ्यांना लहानपणापासून आवडतं. पण अजूनही आपण जर बघू शकतो, आपण जसे मोठे होतो आपल्या जीवनामध्ये पण असे गोलियात येतात. म्हणजे असे संकट येतात, असे प्रसंग येतात, असे अडचणी येतात आणि आपण ते खूप मोठे आपल्याला दिसतात. आपण खूप छोटे आपल्याला स्वतःला बघतो. कारण आपण खूप वेळा आपण स्वतःकडे आपलं लक्ष असतं. आपण मी काय आहोत, माझं बुद्धी किती सीमित आहे, माझ्या गोष्टी किती सीमित आहे आणि आपण समोरच्या व्यक्तीला बघतो किंवा समोरच्या घटनेला बघतो आणि आपल्याला कळतं हे मला कधी मला नाही मला जमणार नाही. आपण मोस्टली अशाच गोष्टी आपण ऐकतो. अ, आपण विश्वासणारे आहोत. आपण वचनामध्ये खूप अभ्यास करतो. पण आपल्या जीवनामध्ये आपण कशा प्रकारे चालतो आपण स्वतःला विचारू शकतो. आणि खूप वेळा आपण गुल्यासारखं आपल्याला कळत नाही आपण आता ह्या प्रसंगाला आपण कसं तोंड देणार. पण आपण दाविदाकडून पुन्हा एकदा शिकतो. एक लहान दावीद आहे, पण ह्या दाविदाने कशा प्रकारे अनुभव घेतला. आपल्याला हरवेळेस जेव्हा आपण घटनेला बघतो, आपण स्थितीला बघतो, जे आपल्याला कळतं ते इम्पॉसिबल आहे. म्हणजे आपल्या लॉजिकच्या बाहेर आहे. आपण आजकाल खूप लॉजिक युज करतो. जेवढं आपण शिक्षण घेतो आजकाल आम्ही आपल्याला प्रत्येक वेळेस आपल्याला अपग्रेड करायला लागतं, अपस्किल करायला लागतं, आपल्याला अजून अभ्यास करायला लागतो. आणि आम्ही आय टी क्षेत्रामध्ये असताना आम्हाला कळतं आमच्यामध्ये जे भाऊ बहीण आहेत या इकडे तर सगळ्यांना माहिती आहे की हर वेळेस आपल्याला अभ्यास करायला लागतो, हर वेळेस आपल्याला वाढवायला लागतं. म्हणजे असं राहू शकत नाही की मी आता अभ्यास नाही करणार, मी आता शिकणार नाही. तर आपल्या लॉजिक वरती खूप आजकाल डिपेंड आपण झालो आहोत आणि देवाच्या वचनावरती आपण कमी राहत आहोत किंवा आपल्या प्रभूच्या विश्वासामध्ये आपण कमी आपण लेखत आहोत कधी कधी. तर आपल्याला दावीद तिकडे आपल्याला काय शिकवत, दावीद हे शिकवत आहे की ही लढाई कोणाची आहे, परमेश्वराची. आपल्या जीवनामध्ये जे काही प्रसंग येतात, जे काही गोष्टी येतात त्यावरती आपल्याला विजयी कोण देणार आहे, परमेश्वर विजयी देणारा प्रभू आहे. इकडे आपण बघू शकतो दाविदाला अनुभव आहेत की कशा प्रकारे परमेश्वराने त्याला वाचवलेले. त्यांनी सिंहाला व अस्वलाला मारून टाकले. मग आपण जेव्हा विचार करतो आपण हे करू शकतो का, नाही करू शकत. आपण घाबरून जाऊ, आपण पळून जाऊ. आपण काय करणार आपल्याला माहित नाही. पण आपण बघू शकतो इकडे एक लहान दावीद आपल्याला काय शिकवत आहे. त्यांनी ते अनुभव घेतले होते की जे सगळ्यात जे कठीण प्रसंग आहे, जे जे सगळ्यात आणि म्हणून त्याला गोलियत काही दिसत नव्हतं. त्याचं लक्ष त्याचा फोकस कोणाकडे होता, त्याचा फोकस परमेश्वराकडे होता. आपला फोकस कोणाकडे आहे? आपल्या जीवनामध्ये आपण जर चालत असताना आपण परिस्थितीला जास्त बघत आहोत, आपण दुसऱ्या एका व्यक्तीला आपण ऑफिसमध्ये जास्त त्याला लेखत आहोत की आपण परमेश्वराला लेखत आहोत. आपल्याला आत्मपरीक्षण करायची गरज आहे. आपण कुठे आपलं लक्ष आहे, आपलं फोकस कोणाकडे आहे? आपण कुठल्या वचनावरती खरोखर विसरून आपल्या हृदयामध्ये काय आहे.
आपल्या हृदयामध्ये परमेश्वराला किती स्थान आपण दिलंय हे आपल्याला स्वतःला विचारायची गरज आहे. आणि जर आपण दाविदाप्रमाणे जर आपण लेखलं तर आपण प्रत्येक वेळेस आपण परमेश्वरा बिळगून जर आपण राहिलो तर आपल्याला खरोखर परमेश्वरावरती अवलंबून राहणार. आपण बघू शकतो तिकडे 40 दिवसच्या वरती झालेत आणि इस्रायल राष्ट्रामधले कोणी असा करेजियस माणूस व्यक्ती नव्हता जो लढू शकत होता, समोर बोलवू शकत होता. शाऊल आपण बघू शकतो राजा असूनही तो उंच धिप्पाड होता, पण तो पण घाबरत होता. तो पण लढाई करायला जात नव्हता. पण आपण बघू शकतो दावीद आपण इकडे बघू शकतो आपला आपलं परमेश्वर आपल्याला काय वचन इकडे देत आहे. परमेश्वर तलवारीने व भाल्याने विजयी होत असे नाही. कारण हे युद्ध परमेश्वराचे आहे, जो तुम्हाला आमच्या हाती देईल. आपण आपण आपलं मनात आपल्यामध्ये काय आहे, आपल्याला ते विचारायची गरज आहे. आपल्या आपल्या जीवनामध्ये जे काही प्रसंग येतात आपण बघू शकतो. आपल्या जीवनामध्ये सगळ्यात मुख्य व्यक्ती आहे प्रभू येशू ख्रिस्त, ज्याच्याद्वारे आपल्याला आपण विजयी ठरलो आहोत. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताने वधस्तंभावर सैतानाला कम्प्लिटली हरवलेलं आहे. आणि त्यांनी त्याचे जे शेवटचे शब्द होते प्रभू येशू ख्रिस्ताचे शब्द काय होते? पूर्ण झाले. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताने काम कार्य पूर्ण केलेलं आहे. आपल्याला काही लढाई करायची गरज नाही. आपल्याला काही नाही. आपल्याला फक्त ते एक विजयी ध्वज घेऊन चालायचे कारण आपण विजयी जीवन आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्याला दिलेलं आहे. आपल्याला आपल्या प्रभू श्री सैतानावरती विजय मिळाला आहे, पापावरती विजय मिळालेला आहे आणि त्या मृत्यूवरती पण विजय मिळालेला आहे. आपल्याला कुठल्याच गोष्टीची घाबरायची गरज नाही कारण आपला प्रभू श्री ख्रिस्त सामर्थ्यशाली आहे. आणि आपण अजून पुढे वचनामध्ये जात असताना आपण जेव्हा सगळ्यात मुख्य व्यक्ती जो बघतो, जो आपल्या जीवनामध्ये जो त्रासदायक आहे, जो प्रत्येक गोष्टी ज्या आपल्या जीवनामध्ये अडचणी येतात, अडथळे येतात, त्रास येतात, दुःख येतात. आपण खूप वेळा बघतो त्याचा जो मुख्य व्यक्ती आहे तो सैतान आहे. आणि सैतान आपण जेव्हा बघतो सैतान कशा प्रकारे पडला आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की त्याला गर्व झाला, की त्याला प्राईड आलं. पण आपण बघू शकतो तो मनामध्ये काय बोलला. आपण आपल्या मनामध्ये काय बोलत आहोत आणि कशाप्रकारे दावीद बोलला आणि कशाप्रकारे आपण आज बघतो तर सैतान कशाप्रकारे बोलला. यशायाचा 14वा अध्याय 13 ते 14 वचन स्क्रीनमध्ये आहेत. जो तू आपल्या मनात म्हणालास, मी आकाशात चढेन, देवाच्या तारांगूनही माझे सिंहासन उच्च करीन. उत्तर भागातील देवसभेच्या पर्वतावर मी विराजमान होईन. मी मेघावर आरोहण करीन. मी परासमान होईन. मग इकडे बघू शकतो ह्या व्यक्तीने जो सैतान आहे जो लुसिफर आहे ह्यांनी काय केलं. ह्याचा पतन जे आपण बोलतो ते कशामुळे झालं. पण आपण बघू शकतो सगळ्यात मुख्य तो आपल्या हृदयामध्ये काहीतरी बोलला. आपण आपल्या हृदयामध्ये काय बोलतो हे पण खूप महत्वपूर्ण आहे. आपण खूप वेळ बाहेर आपण सांभाळून बोलतो. आपण आजकाल जसं आपण प्रभूमध्ये वाढत असतो प्रभूचं वचन आपल्या जीवनामध्ये तर कार्य करतात, आपल्या हृदयामध्ये कार्य करतात. आपल्याला कळतं की आपल्या मुखाचा वापर आपण कशा प्रकारे करायला पाहिजे. आपण अमंगळ आपल्या मुखातून चुकूनही निघाला नाही पाहिजे. आपण आपण जेव्हा लहान होतो आपण कोणाला मूर्ख बोलायचो किंवा गाढव बोलायचो. पण आपण आता बघतो आपल्याला जसं प्रभूचं वचन आपल्या हृदयामध्ये वाढत चाललंय, देवाचं कार्य होत चाललंय, आपल्या मुखाला आपण आपण मुखाचा उपयोग आपण कुठलेही अयोग्य शब्द किंवा अमंगळ शब्द आपल्या मुखातून निघत नाही. कारण देवाचं कार्य चाललंय. पण आपल्या हृदयामध्ये आपण काय बोलत आहोत? आपल्या हृदयामध्ये जसं सैतान आपण बघू शकतो सैतानचं पातन झालं इकडे आपण बघत आहोत. जो सगळ्यात जवळ होता परमेश्वराच्या, सगळ्यात मुख्य देवदूत होता आणि चेरुबिम होता. तो किती किती जवळ होता. पण तरी पण आपण बघू शकतो तो आपल्या हृदयामध्ये काय बोलला. जे नाही बोलायला पाहिजे ते बोलला आणि त्याचं पातनचं कारण ते झालं, की आपण बघू शकतो त्यांनी चुकीचे शब्द आपल्या हृदयामध्ये काढले, चुकीचे विचार आपल्या हृदयाला सांगितले आणि त्यामुळे आपण बघू शकतो कशा प्रकारे त्याचं पातन झालं आपण पाहतो आणि आता जे काही कारणीभूत आहे तो त्याच्यामुळे आहे. पण आपण एका व्यक्तीबद्दल इकडे पाहतो, एलिशाबद्दल आपण जेव्हा बघतो, एलिशाचं लक्ष कुठे आहे? एलिशाचे आत्मिक डोळे कशा प्रकारे आहेत? आणि आपल्या हृदयामध्ये जर प्रभू श्री ख्रिस्ताला आपण प्रथम स्थान दिलेलं आहे, तर आपलं लक्ष कुठे असणार? आपण बघू शकतो 2 व्यक्ती आपण इकडे पाहतो, एलिशा आणि त्याचा सेवक पाहत आहोत. पण आपण बघू शकतो जेव्हा एक सीरियन सैन्य पूर्ण समुदाय त्या सिटीला पूर्ण झुडपवलेलं आपण पाहतो. पहिले राज्य 6वा अध्याय 15 ते 18 वचन. अ, इकडे आपण बघतो कशा प्रकारे डोंगरावरती सैन्य जर सीरियन आर्मी जरी आली, तर आपण बघू शकतो तो जो सर्वंट होता तो घाबरलेला पाहतो आपण, की आता काय होणार? स्वामी हाय आहे आता आपण काय करावे? पण आपण बघू शकतो एलिशा कशा प्रकारे बोलला, "भिवू नकोस. त्यांच्या पक्षाचे आहेत, त्यांच्याहून अधिक आपल्या पक्षाचे आहेत." एलिशाने प्रार्थना केली, की "हे परमेश्वरा ह्याचे डोळे उघड, ह्याला दृष्टी दे." परमेश्वराने त्या तरुणाचे डोळे उघडले. तो पहा अलिशाच्या सभोवतालचा डोंगर, अग्नीचे घोडे व रथ
याहून वापून गेला आहे असे त्याला दिसले. आरामी लोक अलिशावर चालून आले तेव्हा त्यांनी परमेश्वराची प्रार्थना केली, ह्या लोकांना आंधळे कर. अलिशाच्या म्हणण्याप्रमाणे त्यांनी त्यांना आंधळे केले. आपण इकडे किती महान एक मोठा चमत्कार आपण पाहतो, की आपण जे देवाचे निवडलेले आहोत, आपण बोलतो आपण देवाचे निवडलेले आहोत, आपण राजकीय याजगण आहोत, आपण परमेश्वराचे लोक आहोत आणि आपल्या मुखाला परमेश्वराने स्पर्श केलेला आपलं हृदय कशा प्रकारे आहे, आपल्या हृदयामध्ये जर परमेश्वराचं वचन जिवंत वचनाचं कार्य होत आहे. आपल्याला पण अशा प्रकारचे आपल्याला डोळे असणार, आपल्याला दिसणार की आपल्या परिस्थितीच्या वरती आपला प्रभू आहे. आपला परमेश्वर देव जो पिता आहे त्याचं पूर्ण लक्ष आपल्याकडे असतं आणि परिस्थिती किती वाईट आली, किती अंगावरती आपण बघू शकतो. ते सिरियन आर्मी तिकडेच थांबली नाही. त्यांनी हमला करायचं पण सुरू केलं. त्यांनी त्यांनी आले अंगावरती. आपण बघू शकतो एलिशाच्या. पण इकडे आपण जेव्हा एलिशाने मुख उघडलं, प्रार्थना केली, काय झालं? सगळे लोक आंधळे झाले आणि आपण बघू शकतो की जे आपल्याला आपलं आपण खूप वेळेस स्थान विसरून जातो. आपण कोण आहोत? आपण देवाचे लेकरं आहोत. आपण पवित्र याजकगण आहोत. आपण एकदम जवळचे आणि निकट लोक आहोत. आपल्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताने वधस्तंभावर आपलं रक्त दिलेलं आहे. आपण प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे आपलं बचाव झालेला आहे. आणि तो फक्त बचाव आपला तारणाचा बचाव नाही, तर अनंत काळपर्यंत आपला बचाव झालेला आहे. आपण प्रभू येशू ख्रिस्ता नी आपल्याला विकत असं घेतलेलं आहे, आपलं असं केलेलं आहे. आपण साधेसुधे लोक नाही आहोत, त्याचे लोक आहोत, त्याचे प्रियजन आहोत, त्याचे भाऊ बंधू आहोत, आपण बघू शकतो त्याचे मित्र आहोत, आपण प्रभू परमेश्वराच्या कुटुंबामधले लोक आहोत. आणि आपले डोळे अशा प्रकारे आपल्याला परिस्थितीने घाबरायला नाही पाहिजे. आपण बघू शकतो खूप सारे आपण उदाहरण बघू शकतो. आपल्याला तेवढा वेळ नाही, पण आपण तेच बघू शकतो. खूप सारे लोक परिस्थिती आली, वाईट परिस्थिती आली, पण त्यांचं लक्ष कुठे होतं? आपण दानिएलच्या मित्रांकडे पण पाहतो, त्यांना अग्नीमध्ये जायला लागलं, त्या परिस्थितीमध्ये जायला लागलं, पण त्या अग्नीने त्यांना काही केलं नाही, भास काही झाला नाही. आपण बघू शकतो परिस्थिती कुठली येऊ दे, पण आपलं आपलं लक्ष कोणाकडे, आपला विश्वास कोणावरती आहे, हे आपल्याला लक्ष दिलं पाहिजे. आणि एक आपल्याला सगळ्यात लक्ष दिलं पाहिजे, हा जो सैतान आहे, हा धूर्त व्यक्ती आहे आणि हा प्रत्येक दिवशी आपल्याला त्रास द्यायला आहे. आपण आपण बोलू शकत नाही की मी कम्फर्टेबल राहू शकतो. आपली कम्फर्टेबल लाईफ नाहीये. वी आर सपोज टू मेक अदर्स कम्फर्टेबल. आपल्याला दुसऱ्यांना कम्फर्टेबल करायचंय, दुसऱ्यांना देवाचं वचन सांगायचंय, की जेणेकरून त्यांचं पण तारण होईल, त्यांना पण जो आशीर्वाद आपल्याला लाभलेला आहे तो त्यांना पण लाभावा. आणि हेच आपण ह्या वचनामधून आपण बघत आहोत. पहिलं दुसरं करिंथ पत्र 10 अध्याय 4 आणि 5. कारण आमच्या युद्धाची शस्त्र दैहिक नाहीत, तर तटबंदी जमीनदोस्त करण्यास ती देवाच्या दृष्टीने समर्थ आहेत. तर्कवितर्क व देवविषयी ज्ञानाविरुद्ध उंच उभारलेले असे सर्व काही पाडून टाकून आम्ही प्रत्येक कल्पना अंकित करून तिला ख्रिस्तापुढे मान वाकवण्यास लावतो. पत्रामध्ये 6 पण आपण पाहतो की आपण खूप साऱ्या गोष्टी आपल्याला कशा प्रकारे विश्वासात आपण जेव्हा लढाई करत आहोत सैतानाबरोबर, सत्ताबरोबर, अधिकाऱ्याबरोबर, आपण कशा प्रकारे आपण कंबर बांधली पाहिजे, कंबर सत्याने बांधली पाहिजे, नीतिमत्वाचे पुरस्त्राण धारण केले पाहिजे. मग शांतीच्या सुवार्तेने लाभलेली सिद्धता पायी चढता. मग विश्वासाची ढाल आपण आपण घेऊन आपल्याला प्रत्येक वेळेस तयार राहायला पाहिजे. तारणाचे शिरस्त्राण व आत्म्याची तरवार म्हणजे देवाचे वचन. आपण बघू शकतो किती महत्वपूर्ण आहे देवाचे वचन. आणि आपल्याला जे मिळालेले ती तलवार आहे आपल्यासाठी. आपल्यासाठी अजून दुसरी काही तलवार नाही. तर विश्वास आपला एक ढाल आहे आणि तलवार आपलं देवाचं वचन आहे. आपलं देवाचं वचन जर आपल्या हृदयामध्ये नसेल, तर आपण कोणाशी लढाई करू शकत नाही. आपल्याला खरं तलवार घेऊन लढाई करायची नाहीये. आपल्याला देवाचं वचन आपल्या हृदयामध्ये पाठ असले पाहिजे. आपण जेव्हा सैतान वाईट विचार आपल्या मनामध्ये, माइंडमध्ये घालायचा प्रयत्न करतो, आपल्याला देवाचं वचन आपल्या जीवनामध्ये असलं पाहिजे, ते पाठ असलं पाहिजे. आणि ते वचन जेव्हा आपण काढणार, तर सैतान तिकडून पळून जाणार. आणि प्रत्येक वेळेस आपल्याला प्रार्थना केली पाहिजे. कशाने प्रार्थना केली पाहिजे? आत्म्याच्या प्रेरणेने प्रार्थना केली पाहिजे. आणि आपल्याला जागृत राहायला इफिसकास पत्रामध्ये आपण बघतो पाऊल कशा प्रकारे बोलला. खूप ते वचन तुम्ही वाचू शकतात, समोर दिलेलं आहे. याकोबाचा 4 अध्याय 7 वचन असं लिहिलेलं आहे, म्हणून देवाच्या अधीन राहावा आणि सैतानाला अडवा, म्हणजे तो तुमच्यापासून पळून जाईल. आपल्याला प्रत्येक वेळेस आपल्याला परमेश्वराच्या अधीन राहायचंय. मला आपण नॉर्मली बोलतो मला असं वाटतं, मला नाही. परमेश्वर तुला काय वाटतं? तुझ्या इच्छेप्रमाणे तुझी इच्छा काय आहे? आपल्याला खूप काय वाटू शकतं, विच कॅन बी लॉजिकल ऑर इलॉजिकल वॉटेव्हर. बट आपल्या जीवनामध्ये आपल्याला परमेश्वराचं वचन काय सांगतं, परमेश्वराला काय वाटतं आणि परमेश्वराची इच्छा काय आहे त्याप्रमाणेच आपल्याला चालायचं. मला आवडेल त्याप्रमाणे नाही चालायचं. पहिलं पेत्र 5 अध्याय आणि 8 वचनामध्ये आपण पाहतो, सावध असा, जागे राहा,
तुमचा शत्रू सैतान हा गर्जनेच्या सिंहासारखा कोणाला गिळावे हे शोधत फिरतो. आपण कधीच विसरलं नाही पाहिजे. आपण प्रत्येक दिवशी आपण कम्फर्टेबल राहू शकत नाही. दररोज आपण युद्धामध्ये आहोत आणि दररोज आपल्याला देवाचं शिरस्त्राण घेऊन आपल्याला लढाईमध्ये तयार राहायचं. आपण देवाचे शिपाई आहोत, देवाचे सैनिक आहोत आणि देवानी आपण जर प्रकटीकरण पहिला अध्याय 6व्या वचनामध्ये पण आपण जर पाहिलं तर आपण एका प्रकारे वी आर किंग्स अँड प्रीस्ट असं म्हटलेलं आहे त्या वचनामध्ये. आपल्याला कशा प्रकारे आपलं आपलं वेगळं जीवन सिद्ध करायचंय, वेगळं जीवन राहायचंय. आपण दुसऱ्या लोकांसारखं आपलं जगू शकत नाही. ख्रिस्तामध्ये आपली ओळख काय हे आपण कधीच विसरलं नाही पाहिजे. लुकाचा 10वा अध्याय 19 वचनमध्ये मी पाहतो, पहा मी तुम्हाला साप आणि विंचू यांना तुडण्याचा व शत्रूच्या सर्व शक्तीवीरचा अधिकार दिला आहे. तुम्हाला काही एक बाधणार नाही. आपण हे हरवेळेस हे वचन आपण आपल्या मुखातून काढले पाहिजे आणि आपल्या हृदयामध्ये पण ठेवले पाहिजे, पाठ केले पाहिजे, की आपल्याला काय अधिकार मिळालेला आहे. आपण खूप वेळ विसरून जातो. आपण विचार करतो आपण ख्रिस्ती लोक, आपण कमी लोक, थोडे लोक, आपली पॉप्युलेशन खूप कमी आहे आणि बाहेरचे लोक, जगिक लोक जास्त आहेत. मूर्तीपूजन लोक जास्त आहेत. पण आपण इकडे पाहतो आपल्याला सर्व अधिकार दिलेला आहे. शत्रूवरचा म्हणजे सैतानावरती पण आपल्याला अधिकार दिलेला आहे आणि त्याची काही लायकी नाही, पात्रता नाही, तो आपल्याला काही बाधू शकतो. पहिले योहान 5:4 मध्ये असे लिहिले आहे, कारण जे काही देवापासून जन्मलेले आहे ते जगावर जय मिळते. आणि पुढे पण खूप सारं वचनं आहेत. पण आपली हे वचनं खूप महत्वपूर्ण आहे. वचनं आपल्याला पाठ केले पाहिजे, आपल्या हृदयामध्ये ठेवलं पाहिजे. विश्वासाने आपल्याला त्याप्रमाणे चाललं पाहिजे. कोणतेही हत्यार तुझ्यावर घालणार नाही. यशामध्ये परत एकदा तेच म्हटलेलं आहे. परमेश्वराचे सेवकाचे हे वतन आहे. आपण जर खरोखर परमेश्वराचे सेवक प्रमाणे आपण जर राहिलो, आपण देवाची सेवा करणार, मी अजून काही नाही करणार, आपल्याला हे सगळे वतन आपल्याला परमेश्वराने दिलेले आहे. स्तोत्रसंहिता 84 मध्ये 11 मध्ये आपण काय पाहतो, कारण परमेश्वर देव हा सूर्य व डाल आहे. जे सात्विकपणे चालतात त्यांना उत्तम ते दिल्यापासून तो राहणार नाही. आपल्याला परमेश्वर उत्तम देतो. प्रत्येक आपण आपल्या जीवनामध्ये आपण अनुभव घेतला, एवढ्या वर्ष आपण आता बघतोय कशा प्रकारे परमेश्वर चालला. आपण कधी खाली नाही पडत आहोत, वर आपण जातो जीवनामध्ये, कारण परमेश्वर आपला आपला हात देऊन आपल्याला वरती घेऊन जाते. प्रकटीकरण पहिला अध्याय 6वं वचन इंग्लिशमध्ये खूप छान आहे. NKJV आणि KJV एम्प्लिफाईड व्हर्जन पण बरोबर नाहीये, बट म्हणून इंग्लिश पण बायबल खूप सारे वाचलेले बरे असतात. मराठीमध्ये थोडस शब्दांतर मध्ये पण फरक पडून जातो. He has made us kings and priests to his God and Father. To him be glory and dominion forever and ever. Amen. तर आपण इकडे बघतो, इकडे राज्य बोलत आणि इंग्लिशमध्ये आपल्याला किंग्स एका प्रकारे आपल्याला सांगितले. फिलिप्स पत्र 4था अध्याय 13 वचन, मला जो सामर्थ्य देतो त्या ख्रिस्ताकडून मी सर्व काही करण्यास शक्तिमान आहे. इंग्लिशमध्ये असं, आय कॅन डू ऑल थिंग्स थ्रू क्राइस्ट हू स्ट्रेंथन्स मी. किती महत्वपूर्ण वचन. आपण कधीच आपले जे लोक आहेत ते बोलायला म्हणजे करायला नाही पाहिजे, मला जमणार नाही असं मुखातून निघलंच नाही पाहिजे. आपल्याला सगळं काही शक्य आहे, कारण ख्रिस्तांनी आपल्याला सगळं शक्य करण्यास तत्पर ठेवलेलं आहे. आपल्याला सहाय्य करणारा जिवंत परमेश्वर आहेत. आणि सगळ्यात महत्वपूर्ण उत्तम आपण जर बघतो, एकाच व्यक्तीकडे आपलं लक्ष असलं पाहिजे, ते आहे प्रभू येशू ख्रिस्त. अजून कुठल्याच व्यक्तीकडे आपण लक्ष देत नाही. आपण प्रभू येशू ख्रिस्त आपला सर्वोत्तम आदर्श आहे आपल्या जीवनामध्ये. आणि तो कशा प्रकारे सैतानाशी लढला आपण बघू शकतो. जेव्हा सैतान त्याला आडवा आला, सैतान त्याची परीक्षा, आणि कशा प्रकारे पवित्र आत्म्याचं कार्य आपण तिकडे पाहत आहोत. जेव्हा मत्ते 4:1 ते 11 आपण तुम्ही वाचू शकता घरी बसून. आपले 2-4 मिनिटच आहेत अजून. त्यामुळे तर आपण बघू शकतो पवित्र आत्म्याने त्याला अरण्यात नेले. आणि आपण बघू शकतो सैतान जेव्हा त्याच्यावरती प्रश्न करत होता, आपण बघू शकतो प्रभू येशू ख्रिस्त अजून काही बोलला नाही. तो देवाचं शब्द बोलला. तो काय बोलला, असे शास्त्रलेख लिहिले आहे, असे शास्त्रामध्ये लिहिले आहे. आपण बघू शकतो. आणि सैतानी पण प्रयत्न केला, असं शास्त्रलेख लिहिले आहे, बट चुकीचे शब्द. बट आपण बघू शकतो त्याला पण वचन माहित आहेत. आणि बट तो एक प्रकारे तो खोटा बोलणारा एक व्यक्ती आहे. तो अर्ध सत्य बोलणारा व्यक्ती आहे. आणि म्हणून ह्या व्यक्तीपासून आपल्याला खूप सावधान राहायचं आहे, कारण तो खूप चालाक आहे आणि तो सगळं आपल्याला त्रास देण्यासाठी खूप योग्य व्यक्ती आहे. त्याच्या प्रकार त्रास कोणी देऊ शकतो. म्हणून आपल्याला परमेश्वराचं वचनावरती पूर्णपणे अवलंबून राहायचं आहे. पुढचा आपण बघतो नीतीसूत्रे ह्याचा 12:6 मध्ये आपण बघतो, दुर्जनाचे भाषण रक्तपाताचे टपून बसले असते, पण सरळाचे मुख त्यांना सोडेल. आपल्या मुखामध्ये काय निघालं पाहिजे, फक्त देवाचं वचन निघालं पाहिजे. आणि आपल्या हृदयामध्ये काय, मार्क 11:23 मध्ये आपण पाहतो, आपण काय लिहिलं पाहिजे, जेव्हा आपण हे वचन पाठ केले पाहिजे आपल्या हृदयामध्ये. फॉर शुड मी तुम्हाला खरे सांगतो की जो कोणी या डोंगराला उपटून समुद्रात टाकला जा असे म्हणेल, व तो आपल्या मनात शंका न धरता त्याच्या शब्दाप्रमाणे घडेल असे विश्वास धरील, तर त्यांच्यासाठी तसेच घडेल. आपल्या जीवनामध्ये किती मोठं डोंगर येऊ द्या, किती मोठं त्रास आणि कष्ट येऊ द्या, पण आपण आपला विश्वास प्रभू श्री ख्रिस्तावरती आहे, जिवंत परमेश्वरावरती आहे. देव जो पिता, देव जो पुत्र, देव जो पवित्र आत्मा, ह्या तीन
वरती आपण विश्वास ठेवून पुढे चालत आहोत. कुठलंही किती प्रकारचं मोठं संकट येऊ द्या किंवा मोठं डोंगरा एवढं प्रसंग येऊ द्या, पण ते परमेश्वर काढण्यात त्याला शक्य आहे. आणि आपण इकडे बघतो आपल्या मुखाला देवाने स्पर्श केलाय. मत्ते 15:11 मध्ये प्रभू येशू ख्रिस्त जे तोंडात जाते ते माणसाला विटाळत नाही, तर जे तोंडातून निघते ते माणसाला विटाळते. आपल्या मुखाला देवाने स्पर्श केल्याने आपण कधीच विसरले नाही पाहिजे. आपल्या मुखातून योग्य शब्द निघाला पाहिजे, देवाचं वचन निघायला पाहिजे. आणि परमेश्वर आपल्या मुखाद्वारे बोलतो. आपण देवाचं वचन फक्त आपल्या हृदयामध्ये ठेवलं पाहिजे. निर्गमनाच्या 14:14 मध्ये काय आहे? शांत राहण्यापासून तुम्हाला काहीच करावे लागणार नाही. परमेश्वर तुमच्याकरिता त्यांच्याशी लढेल. आपल्या जीवनामध्ये किती प्रसंग, दुःख, कष्ट, किती कोणी असू दे, कोणी त्रास, पण कोणाची लायकी नाही आपल्याला टच पण करायची, कारण आपला दिवंत परमेश्वर आपल्या बरोबर आहे आणि तो आपल्यासाठी लढत आहे. प्रत्येक दिवशी आपल्यासाठी लढत आहे. आपल्याला फक्त नम्र होऊन त्याच्या वचनावरती विसंबून वचनावरती पूर्ण आपल्याला चालायचंय. आपल्या मुखाला स्पर्श केल्याने मुखाचा वापर फक्त देवाचं वचनाने आपल्याला सैतानाला आडवं जायचंय. आणि देव आपल्याला प्रत्येक दिवशी विजयी ठरवणारा परमेश्वर आहे. असा विजयी परमेश्वर आपल्याला लाभल्यामुळे आपण परमेश्वर आभार मानूया. धन्यवाद.